नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, येत्या 14 जानेवारी 2026ला आली आहे मकर संक्रांती. या मकर संक्रांतीला खास महत्त्व आहे. अगदी खगोलशास्त्रीय ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. कारण जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यालाच आपण मकर संक्रांत म्हणल्या जातो. मग या सणाला विशेष महत्त्व आहे. मग यावर्षी जी संक्रांत आहे ती कशावर आली आहे, सुगड पूजन कसं करावं, यासोबत मकर संक्रांतीच्या मुळे ज्या वस्तू मकर संक्रांतीने परिधान केल्या आहेत त्या काही वस्तू आहेत त्या मागणार आहेत का, यासोबत कोणत्या राशीला मकर संक्रांती यावर्षी शुभ आहे, यासोबत आपण मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नये, अन्यथा आपल्यावर संक्रांत येत असते, याची संपूर्ण माहिती अगदी कमी वेळामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. बघा मंडळी, मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. नवीन वर्षात जो इंग्रजी नवीन वर्ष सुरू होतं त्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांती हा सण सुहासिनीसाठी खास मानला जातो. या दिवशी अनेक महिला अगदी नटून थटून पूर्ण साज शृंगार करून जे औसा आहे ते लुटायला जात असतात. आपल्या घरामध्ये सुद्धा ते सुगड पूजन करत असतात. मग सुगड कोणत्या रंगाची घ्यावी, तर तुमच्याकडे जेही रंगाची बाजारात आलेली असतील, एकतर तपकिरी रंगाची किंवा काळ्या रंगाची तुम्हाला घ्यायची आहे, ती घरी आणायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला पांढऱ्या रंगाचा जो दोरा आहे त्याने 5 वेळा ते सुतवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जिथेही पूजन मांडायचं आहे त्या ठिकाणी ते आपल्याला पूजन मांडायचं आहे. आता पूजन कसं मांडायचं, त्या सुतवल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हळदी आणि कुंकाची जे बोटं आहेत ते सर्व बाजूने लावून घ्यायचे आहे. आता सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी पूजन मांडणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ पुसून घ्या. तिथे छोटीशी रांगोळी काढा, त्यावर लाल रंगाचा कपडा ठेवा. तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल अवश्य ठेवा, नसेल तरीही चालेल. मग आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम आपण कोणतंही पूजन करताना दीप प्रज्वलन करत असतो. मग आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे, त्याखाली तांदूळ टाकायचा आहे, त्यावर दिवा ठेवायचा आहे आणि दिवा आपल्याला लावायचा आहे. दिवा लावताना शुभम करोती कल्याणम हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपण कोणतंही पूजन करताना गणपती बाप्पांना आद्य स्थान देत असतो. मग गणपती बाप्पांचा आपल्याला इथं अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर अगदी सुपारी देखील तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे, तांब्यात ठेवायची आहे. प्रथम शुद्ध जल अर्पण करायचं आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा स्मरण करायचं आहे. परत त्यानंतर तुम्हाला पंचामृत किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे. परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. ती मूर्ती गणपती बाप्पाची तांब्यातून काढायची आहे, स्वच्छ पुसायची आहे. 2 नागवेलीची पानं घ्यायचं आहे, त्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावर ती मूर्ती स्थापित करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हार, दुर्वा, फुलं, गंध, अक्षदा अर्पण करायची आहे. गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे. आता सुगड पूजन आपण आधीच जे सुगड आहे ते सुतून घेतले आहे, त्याला आपण हळदी कुंकू लावून घेतलं आहे, म्हणजे एक काम आपलं कमी झालं आहे. मग आता आपल्याला यात काही साहित्य टाकायचे आहे का, तर हो, साहित्य लागणार आहेत. तिळाचे लाडू, हलवा, यासोबत ज्या आपले रान मेवा असतो ते म्हणजे बोरं, यासोबत वालाच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, ऊस, गव्हाच्या ओंब्या, यासोबत हरभरा, आणखी तुमच्याकडे जेही बिबं, ज्याही वस्तू तुम्ही घेत असाल त्या वस्तू घ्यायच्या आहे. अख्खे तीळ घ्यायचे आहे. आता सुगडाची पूजन करताना सर्वप्रथम आपल्याला 5 ठिकाणी अशा 5 तांदळाच्या राशी टाकायच्या आहे. त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावर आपल्याला जे 5 सुगड आहे ते ठेवायचे आहे. 5 सुगड ठेवल्यानंतर प्रथम सुगडामध्ये सर्वप्रथम आपल्याला त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे, सर्व 5 याच्यामध्ये. त्यानंतर हलवा टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या रानमेवा आणला आहे, ऊस, ओंब्या, बोरं, यासोबत हरभरा, ज्याही वस्तू आणल्या असेल, पावट्याच्या शेंगा, त्या सर्व वस्तू टाकायच्या आहे. त्यानंतर त्यात पण आपल्याला थोडे थोडे जे तिळाचे लाडू आहेत, तिळाचे लाडूसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला एकदा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. पूर्ण सुगडाला 1-1 फूल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. यानंतर आपल्याला त्या पूर्ण संक्रांतीला सुगड्याला जे आपले तिळाचे लाडू आहेत, हलवा आहे, त्याचे नैवेद्य दाखवायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर हळदी कुंकू विकत आणलं असेल तर हळदी कुंकूसुद्धा आपल्याला तिथे ठेवायचं आहे, त्याचं पूजन करायचं आहे. आता महिलांनो, या दिवशी अनेक महिला नवीन बांगड्या भरतात, नवीन साड्या घेतात, पार्लरमध्ये जातात.
पण या दिवशी तुम्हाला शक्यतो न चुकता घरामध्ये अगदी पावशर का होईना पण जे हळदी कुंकू आहे ते आणायचं आहे. हा सण हळदी कुंकाचा मानला जातो. म्हणजे आपलं जुनं हळदी कुंकू आहे ते चुकून वापरू नका. नवीन हळदी कुंकू विकत आणा आणि नवीन हळदी कुंकू विकत आणून आपल्याला जे त्याचं पूजन आहे ते करायचं आहे. आता यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला सुगड पूजन करायचं आहे. आता सुगड पूजन झाल्यानंतर आपल्याला मंदिरात जायचं आहे. मग आपण काय करायचं, तर प्रथम एक सुगड आहे ती उचलायचं आहे. आपल्याला ते आपल्या देवघरामध्ये देवाला वाण द्यायचं आहे. आपण जी आपली साडी घातली आहे त्या साडीचा पदर घ्यायचा आहे, तो पूर्ण झाकायचा आहे आणि आपल्याला देवाला हळदी कुंकू वाहून धूपदीप दाखवून अगरबत्ती दाखवून जे सुगड आहे ते झाकून आपल्याला द्यायचं आहे. देवाला नमस्कार करायचा आहे. दुसरं सुगड उचलायचं आहे, आपल्याला तुळशीला द्यायचं आहे. तुळशीला सुद्धा तसंच पूजन करायचं आहे आणि दुसरं सुगड तुळशीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर जे 2 सुगड आहे ते घ्यायचं आहे आणि मंदिरात तुम्ही औसा लुटायला जिथे जात असेल, रामाच्या मंदिरात किंवा विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात तिथे जायचं आहे आणि तिथे एक विठ्ठल रुक्माईला आणि एक सुहासिनीला द्यायचं आहे. आता सुहासिनीला देताना काय करायचं, तर सुहासिनीला हळदी कुंकू लावायचं. परत आपल्या जे पदर आहे ते पदराने ते सुगड आहे ते झाकायचं आणि ते तिला वाण द्यायचं. देताना तिला म्हणायचं, सीता सीता वाण घे रामाचं नाव सांगून दे, सीता सीता वाण घे रामाचं नाव सांगून दे, असं म्हणायचं. हळदी कुंकू द्यायचं आणि तिला ते झाकून वाण द्यायचं. असं केल्याने आपल्याला अखंड सौभाग्य लाभत असतं. अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या जे पूजन आहे ते करायचं आहे. आता पूजनाचा पर्वकाळ जे आहे तो कोणता, तर यावर्षी राहुकाळ आला आहे. मग त्या राहुकाळामध्ये आपल्याला चुकूनही पूजन करायचं नाही. या वर्षीचा सर्वात महत्त्वाचा शुभ पुण्यकाळ आहे तो म्हणजे 3:02 तुम्ही कधीही पूजन करू शकतात. आपल्याला या शुभ वेळेतच जे पूजन आहे ते करायचं आहे. राहू काळामध्ये चुकूनही पूजन करू नका, अन्यथा आपल्यावर जे वाईट दिवस आहेत ते सुरू राहतात. मग या सर्वातून सुटका हवी असेल किंवा आपल्यावर संक्रांत येऊ द्यायची नसेल तर याच वेळेत तुम्हाला पूजन करायचं आहे. यासोबत या ज्या राशी आहेत या राशींसाठी जी संक्रांत आहे ती अतिशय शुभ असणार आहेत. त्या राशी कोणत्या, चला तर जाणून घेऊ. बघा मंडळ, यावर्षी मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ या राशींसाठी जे संक्रांती आहे ती अतिशय प्रगतिकारक आणि लाभदायक ठरणार आहे. तर वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन या राशींना संमिश्र फळ देणार आहे. मेहनतीनुसार यश प्राप्त होईल. तसेच कर्क आणि मकर या राशींच्या लोकांनी या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे आणि लांबचा प्रवास अवश्य टाळायचा आहे. अशा प्रकारे ही संक्रांत आहे. संक्रांतीने यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे. यासोबत यावर्षी जी संक्रांती माता आहे ती पायस भक्षण करीत आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. यासोबत जे पिवळ्या रंगाची वस्त्र आहेत, पिवळ्या रंगाची दागिने, पिवळ्या रंगाची तृणधान्य यावर्षी महाग होणार आहेत. अशा प्रकारे ही संक्रांत आहे. आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ.